आज मोठ्या संख्येने आलेल्या माझ्या गिरणी कामगार बंधूंनो आणि भगिनींनो, इथे उपस्थित असलेले आमचे ज्येष्ठ नेते भास्कर जाधव, तुम्हा सगळ्यांचे नेते सचिन आहेर, अरविंद सावंत, आमच्या बरोबर आलेले सुधाकर बालेगाव, गोविंदराव मोहिते, डी के आमरे, विजय कुलकर्णी, सत्यवान उबे, बाळ खवणेकर, रेमंड गोसावी, लक्ष्मीकांत पाटील, रमाकांत बने, विवेकानंद बेलुसे, बबन मोरे, प्रदीप लिंबारे, आनंद मोरे, सत्तप्पा पवार आणि सर्वच नेतेगण. खूप नेते आहेत पण तरी त्याला सगळे एकतर झालेत. खर तर मुंबई कोणाची हा प्रश्न जेव्हा विचारला जातो त्याचं साधं उत्तर, या मुंबईत ज्यांनी घाम गाळला त्यांची. या मुंबईत खऱ्या अर्थाने घाम कोणी गाळला? मुंबईला ऐश्वर्य कोणी प्राप्त करून दिलं? भारतातला कापूस मुंबईत आणायचा, त्यातनं कापड निर्माण करायचं आणि ते जगाच्या बाजारपेठेत पाठवण्याचं काम जर कोणी केलं तर ते मुंबईतल्या कामगारांनी केलं आणि त्याच्यातनंच मुंबईला ऐश्वर्य प्राप्त झालं. जागतिक बाजारपेठेत मुंबईची ओळख जर कोणी करून दिली तर ती मुंबईच्या कामगारांनी करून दिली. आज तोच कामगार मुंबईत दुर्बिणीने शोधावा लागतो. दुर्बिणीने. मला आजही आठवतं, माझं कॉलेज परळमध्ये होते. परळमध्ये मुंबईला येताना मी नेहमी भाषणात माझ्या आठवणी सांगतो. त्या मोठ्या मोठ्या चिमण्या दिसायच्या, तो त्यातनं सुटणारा काळा धूर दिसायचा. प्रत्येक गिरणीचा जो दरवाजा असायचा त्या दरवाजाच्या बाहेर केळ विकायला बसलेली एक बाई दिसायची. बरोबर वेळेवर वाजणारा भोंगा दिसायचा आणि हातात खाकी पिशवी, त्याच्यात जेवणाचा डब्बा आणि अर्ध्या चड्डीत चालणारा गिरणी कामगार दिसायचा. आज कोण दिसतंय? काय झालं मला माहित नाही, त्या इतिहासात मला जायचं नाही. मी गृहनिर्माण मंत्री होतो. इथले सगळे नेते मला भेटले होते. थोडी मतांतर होती पण तुम्हा सगळ्यांच्या घराची सोय लावण्याचा पूर्ण कार्यक्रम तुमच्या हातात दिला होता. दिला होता की नव्हता? हात तर सांगा. किती सगळ्या नेत्यांनी हात वरती करा ना. दिला होता की नव्हता? जर मी देऊ शकतो तर मग आजचा गृहमंत्री का, गृहनिर्माण मंत्री का नाही देऊ शकत? कारण का तुम्हाला चड्डा नावाच्या बिल्डरच्या चड्डीतले खिसे भरायचे. कोण हा चड्डा? मी कशाला त्याचे लाड करताय? शेलू आणि मागणीला घर कोण मानतंय? सचिन भाऊ, हा छड्डा मानतो. छड्डा. या छड्डाच्या चड्डीतला खिसा कशाला भरता हो? 9.5 लाख गिरणी कामगारांनी द्यायचे आणि उरलेले पैसे सरकार देणार. आईला सरकारला भीक मागायला पैसे नाही. बाजूचे शेती आमचे कर्मचारी, शिक्षक बिचारे ओरडतायत, त्यांना पैसे देणार म्हणून निवडणुकीला सांगितलं. दिली त्यांनी मत, आले निवडून. त्यांना विचारत पण नाही. हे सरकार खोटारडं. वाईट वाटून घेऊ नका पण या खोटारड्यांवरतीच आपण विश्वास ठेवला आणि त्यांना सत्तेवर आणले. आणि सत्ता मिळाल्यानंतर आम्ही मगरूर आहोत, जा काय करायचं ते करून घ्या, ही भाषा त्यांची झाली. त्यांना गिरणी कामगारांची ताकद माहित नाही. मुंबईतलं प्रत्येक आंदोलन तपासून बघा. लोकमान्य टिळकांना अटक झाली. मुंबई बंद पहिल्यांदा कोणी केली? मुंबईतल्या गिरणी कामगारांनी. 1942चं आंदोलन भारत छोडो
भारत चले जाओ तेच भारत छोडो, क्विट इंडिया मुवमेंट ही पेटवली कोणी? गिरणी कामगार. आमच्या सगळ्यांच्या वतीनं